आज आपण ज्वारीच्या पिठाची घावणी करणार आहोत नाश्त्याला। त्यासाठी मी 1 वाटी ज्वारीचे पीठ घेतले बघा आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी करून मिक्स करून घेते। असं मी मिक्स करून घेतले बघा। आता मी 4 मिरच्या घेतल्यात, 4 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि 1 चमचा जिरं घेतलं। आता खलबत्त्यात टाकून आता कुटून घेते बघा। खलबत्त्यामध्ये अशी ओबडधोबड पेस्ट करून घेतली बघा। अशी ती या पिठात टाकते। यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालते, कोथिंबीर घालते थोडीशी बारीक चिरलेली आणि अर्धा चमचा हे बघा अर्धा चमचा हळद घालते आणि मिक्स करून घेते। तर मी मिक्स करून घेतले आणि 10 मिनिटं बाजूला ठेवते। हे बघा 10 मिनिटं झालेत। हे असं करून घ्यायचं डोश्यासारखं। गॅसवर मी तवा ठेवला आहे। तव्याला तेलाने ग्रीस करते बघा। असं 1 पळीभर टाकते तव्यामध्ये, थोडंसं पसरवून घेते। पसरवून घेतले आणि त्याच्यावर मी झाकण ठेवते। हे बघा वरची बाजू सुकली। आता मी वरतून असं तेल फिरवते। आता मी पलटी करून घेते बघा। आता मी पलटी करून घेते बघा। हे बघा दोन्ही बाजूनी छानपैकी शेकले। आता मी काढून घेते, बाकीचे अशीच करून घेते। अशा प्रकारे मी ज्वारीच्या पिठाची घावणी बनवून घेतली नाश्त्याला। आणि हे बघा हे चटणीसोबत पण छान लागतात किंवा चहासोबत पण छान लागतं। मला तर चहासोबतच आवडतं। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।